सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कटातील आरोपी विष्णू चाटे यांना केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि याच दरम्यान विष्णू चाटे यांना म्हणजे 3 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे 13 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सरकारी वकिलांनी ते युक्तिवाद केला, त्याचबरोबर आरोपीच्या देखील वकिलांनी युक्तिवाद केला आणि आरोपीचे वकील माझ्यासोबत आहेत, राहुल मुंडे. सर, काय सांगाल, काय युक्तिवाद झाला कोर्टामध्ये, कशी युक्तिवाद झाला आणि किती दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे? तुम्हाला माहित असल्याप्रमाणे जे आज हजर केले आरोपी आहेत विष्णू चाटे हे मागील जवळपास 25 दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आज न्यायालयासमोर आम्ही युक्तिवाद करताना हाच मुद्दा मांडलाय की या प्रकरणाची तपास यंत्रणा आहे CIDची, जी सुरुवातीच्या खंडणीच्या गुन्ह्यात जी यंत्रणा होती तीच यंत्रणा या 103च्या या गुन्ह्यातही आहे. त्यामुळं त्याच यंत्रणेकडे आम्ही मागील 25 दिवसापासून ताब्यात आहोत. दोन्ही गुन्ह्यासंदर्भात जे आहे ते त्यांनी सविस्तर असं तपास केलेला आहे. त्यांनी कालच्या दिवशी, तुम्हाला माहितीच आहे, कालच्या दिवशी त्यांनी स्वतःहून विचार केलं होतं. याचाच अर्थ दोन्ही गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास पूर्ण झालेला आहे असा आमचा युक्तिवाद होता. त्यानंतर न्यायालयाने जे आहे ते आमचा युक्तिवाद, सरकारी वकिलाचा युक्तिवाद आणि समोर आलेले कागदपत्र याचं अवलोकन करून जे आहे ते आरोपीला 2 दिवसाचा PCR म्हणजे सोमवार 13 तारखेपर्यंत PCR दिला आहे. सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की 3 दिवसाचा PCR मिळणार. 13 तारखेपर्यंत आहे. 13/1/2025 पर्यंत PCR दिलेला आहे. त्या दिवशी परत आरोपींना जे आहे ते न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. युक्तिवादाच्या दरम्यान देखील असं म्हटले होते की जे की मोबाईल वापरण्यात आलेला आहे खंडणीच्या प्रकरणामध्ये, ते मोबाईल देखील जप्त केले. त्या अनुषंगाने देखील न्यायालयाने म्हटलं की 25 दिवसात काय केलं, मोबाईल अद्यापर्यंत जप्त नाही. आमच्या सबमिशनमध्ये असा मुद्दा होता की आजच्या रिमांड यादीमध्ये जे पोलिसांनी कारण टाकलंय PCR मिळवण्यासाठी मोबाईल जप्तीचं, तेच कारण त्यांनी मागील 25 दिवस जो काय तपास झालाय किंवा जे रिमांड झालेत 2-3 रिमांड, 3ही रिमांड पेपरमध्ये तेच कारण परत नमूद केलं होतं. त्यामुळे परत एकाच कारणासाठी PCR मागता येणार नाही आणि ते संयुक्तिक होणार नाही अशा प्रकारचा आमचा युक्तिवाद. त्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये इष्टसाठी देखील आहेत. त्याच्या अनुषंगाने देखील कसं युक्तिवाद आपण घडला आणि कोणत्या अनुषंगाने युक्तिवाद झाला, ज्यावेळेस सरकारी वकील बोलत होते त्यावेळेस मोका अंतर्गत देखील त्यांनी उल्लेख केला. नाही, त्या संदर्भात आम्हाला काही इत्यंभूत माहिती मिळाली नाही आणि त्या संदर्भात पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी कुठलंही सबमिशन त्याबद्दल केलेलं नव्हतं आणि आमच्याकडनंही त्या मोक्या संदर्भात कुठलंही सबमिशन झालं. ते आरोपीचे वकील राहुल मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे की 2 दिवसांची म्हणजेच जे की 13 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी विष्णू चाटे यांना सुनावण्यात आलेली आहे. मुंबईत योगेश काशी, केज, बीड.